नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 7वे सूत्र इस्रायल. आपलं आजचं पुस्तक गोल्डा एक अशांत वादळ. गोल्डा एक अशांत वादळ. लेखिका वीणा गवाणकर. प्रकाशक इंडस सोर्स बुक्स. पहिली आवृत्ती एप्रिल 2019. पानं 314. किंमत 499 रुपये. पुस्तक सर्वत्र उपलब्ध. गोल्डा एक अशांत वादळ. ग्रंथ सूक्त मालिकेचं 7वं सत्र सूत्र इस्रायल. आजचं पुस्तक वीणा गव्हाणकर लिखित गोल्डा एक अशांत वादळ. वीणा गव्हाणकर हे नाव माहिती नाही असा मराठी वाचक नाही. अगदी अलीकडे त्यांच्या एक होता कारभार या पुस्तकाची 50वी आवृत्ती प्रसिद्ध झाली, त्यामुळे पुन्हा एकदा हे नाव अलीकडे चर्चेत आहे. साहजिकच एक होता कारभार हे एकमेव पुस्तक वीणाताईंनी लिहिलेलं नाही. अनेक अपरिचित वेगवेगळ्या क्षेत्रातली परदेशी व्यक्तिमत्व आपल्या समर्थ लेखणीनं मराठी वाचकांना सादर करणारं एक समर्थ लेखन कौशल्य म्हणजे वीणा गव्हाणकर. आणि अपरिचित नसलं तरी परदेशी असलेलं आणि व्यक्तिमत्व राजकीय असलं तरी पुस्तक अत्यंत राजकारण बाजूला ठेवून लिहिलेलं असं वीणाताईंचं एक अत्यंत चांगलं पुस्तक म्हणजे गोल्डा मायर किंवा गोल्डा एक अशांत वादळ. गोल्डा मायर जागतिक राजकारणातली पहिली पोलादी महिला राजकारणी. जन्मतारीख 3 मे 1898. 8 डिसेंबर 1978 हे त्यांच्या निधनाची तारीख. म्हणजे उणपुरं 80 वर्षाचं आयुष्य. आणि त्यातही वयाच्या 70व्या वर्षानंतर त्या पहिल्यांदा इस्रायलच्या पंतप्रधान झाल्या. आणि तरीही इस्रायलच्या इतिहासाचा अविभाज्य भाग म्हणजे गोल्डा मायर आणि त्यांच्या चरित्राचं शब्दांकन म्हणजे वीणा गव्हाणकर लिखित गोल्डा एक अशांत वादळ. आज गोल्डा मायर यांचं निधन होऊन 45-47 वर्ष होऊन गेलेत. या 45-47 वर्षात जागतिक राजकारणात बऱ्याच उलथापालथी होऊन गेलेत. तरीही त्यात बदललं नाही ते इतकंच की इस्रायलला हलक्यात घेऊन चालत नाही. आणि इस्रायलच्या या प्रतिमेत महत्वपूर्ण हातभार असणारं व्यक्तिमत्व म्हणजे गोल्डा मायर आणि त्यांच्या चरित्राचं शब्दांकन म्हणजे वीणा गव्हाणकर लिखित इंडस सोर्स प्रकाशित गोल्डा एक अशांत वादळ. ब्रिटिशांवर विश्वास ठेवावा असा त्यांचा इतिहास नाही असं स्पष्टपणे त्यांच्या तोंडावर म्हणण्याचं धाडस असणारी त्या काळातली एकमेव राजकीय नेता म्हणजे गोल्डा मायर. आम्ही आमचा देश हा खबऱ्यांचा देश बनवणार नाही. 6 लाख जूनपैकी प्रत्येकानं आपल्या शेजाऱ्यावर नजर ठेवावी आणि तो काय करतो हे तुम्हाला सांगावं ही परिस्थिती मला मान्य नाही, अगदी जरा सुद्धा मान्य नाही अशा स्पष्ट शब्दात इंग्लंडला खडसावणारी आणि ते सुद्धा 1946 साली अशी राजकारणी म्हणजे गोल्डा मायर. गोल्डा मायर अमेरिका आणि अमेरिकी राष्ट्राध्यक्ष यांना सुद्धा बिलकुल सोडत नसत याचे अनेक दाखले देणारं पुस्तक म्हणजे वीणा गव्हाणकर लिखित गोल्डा एक अशांत वादळ. केवळ जागतिक राजकारणातच नव्हे तर स्थानिक किंवा देशांतर्गत राजकारणातही गोल्डा मायर यांनी त्यांची अशी भूमिका वारंवार स्पष्ट केल्या आणि त्या बाबतीत त्या स्वतःलाही सोडत नसत हे लक्षात घेतलं पाहिजे. अशा त्यांच्या राजकारणाचा भाग म्हणून नोव्हेंबर 1965 मध्ये त्यांना देऊ केलेलं उपपंतप्रधान पद त्यांनी साफ नाकारलं होतं. त्यावेळी त्यांनी काढलेले उद्गार असे आहेत, अर्धवेळ मंत्री म्हणून राहण्यापेक्षा मी पूर्णवेळ आजी झालेलं पसंत करीन, पण म्हणून मी काही राजकीय संन्यास घेणार नाही. तडजोड म्हणून उपपंतप्रधान पद स्वीकारायला या व्यक्तीनं नकार दिला होता. जगाच्या राजकारणात अगदी आपल्या देशाच्या राजकारणात याच्यापेक्षा किती वेगळी परिस्थिती असते नाही का. गोल्डा मायर यांचा पक्ष सत्तारूढ उरला नाही आणि त्यांना त्यांच्या संसदीय पक्षात मोठं स्थान दिलं गेलं नाही. त्यामुळे त्यांना संसदेमध्ये निवडून येऊन सुद्धा मागच्या बाकावर बसावं लागलं. तर ज्या वेळेला संसदेत शिरल्यानंतर मागच्या बाकाकडे त्या वाटचाल करत होत्या
त्यावेळेला तिथे जाताना त्या म्हणल्या, म्हाताऱ्या घोड्याला नव्या तबेल्याकडे जायला जरा त्रासच होतो. हे शिकणं खूप कठीण आहे. म्हणजे स्वतःलाही तितक्याच परखडपणानं तोलणारं असं व्यक्तिमत्व म्हणजे गोल्डा मायर. आणि त्याचं शब्दांकन म्हणजे गोल्डा एक अशांत वादळ, हे विणाताई गवाणकरांचं पुस्तक. आणि असं असूनही अत्यंत साधी राहणी, सहज वाणी, कणखर वृत्ती, फटकळ स्वभाव याचं विचित्र मिश्रण म्हणजे गोल्डा मायर असं चित्र निर्माण झालं. आणि ते निव्वळ चित्र नव्हतं, तर अनेक वर्षांचं सातत्यपूर्ण चरित्र आणि चारित्र्य होतं. आणि याचं समर्पक शब्दांकन म्हणजे गोल्डा एक अशांत वादळ, हे विणाताई गवाणकरांचं पुस्तक. या पुस्तकाच्या लेखिका वीणा गवाणकर त्यांच्या मनोगतात म्हणतात, गोल्डा मायर ही एक विलक्षण राजकीय शक्ती आणि व्यक्ती आहे की तिच्या आयुष्यातनं तिच्या देशाचा इतिहास वगळता येत नाही. आणि तिच्या देशाच्या इतिहासातनं या स्त्रीला, या व्यक्तीला, या शक्तीला बाजूला काढता येत नाही. वाक्य पुन्हा म्हणतो, वीणाताई गवाणकर गोल्डा एक अशांत वादळ या त्यांच्या पुस्तकाच्या मनोगतात असं म्हणतात की गोल्डा मायर ही अशी एक विलक्षण राजकीय शक्ती आहे की गोल्डा मायर या व्यक्तीच्या चरित्रातनं त्यांचा देश वगळता येत नाही. आणि या देशाच्या इतिहासातनं गोल्डा मायर ही व्यक्ती, ही शक्ती वगळता येत नाही. आणि हे वाक्य सिद्ध करणाऱ्या अनेक घटना वीणाताईंनी गोल्डा एक अशांत वादळ या त्यांच्या पुस्तकात अतिशय सविस्तरपणे मांडले आहेत. मग बहुचर्चित म्युनिक ऑलिम्पिक हत्याकांड आणि त्याची इस्रायलनं केलेली हाताळणी ही घटना तर मुळात या पुस्तकातनं वाचण्याजोगी आहे. या पुस्तकातला मला आवडलेला किंवा अतिशय आवडलेला प्रसंग म्हणजे गोल्डा मायरच्या बहिणीनं तिला दिलेला सल्ला. गोल्डा मायरच्या मोठ्या बहिणीनं गोल्डा मायरला दिलेला सल्ला असा आहे की काही कामं अशी असतात की ती हाती घेतल्यावर लगेच यश मिळेल असं नाही. आपल्याला योग्य आणि नैतिक वाटेवरनं चालताना काहीही सहन करावं लागलं, कितीही किंमत मोजावी लागली, तरी आपल्याला पटलेली तत्व सोडायची नाहीत, ती पाळायचीच. हा सल्ला गोल्डा मायर यांनी स्वतःच्या वैयक्तिक जीवनात, राष्ट्रीय जीवनात, जागतिक राजकीय जीवनात तंतोतंत आणि वारंवार, खरं म्हणजे प्रत्येक वेळी अंमलात आणला. आणि त्यातूनच गोल्डा मायर म्हणजे सुप्त शिकती, गोल्डा मायर म्हणजे सुप्त ठिणगी, गोल्डा मायर म्हणजे सुप्त गुण असं समीकरण मांडलं जायला लागलं. गोल्डा मायर यांनी एकदा निर्णय घेतला की तो निर्णय त्या बदलणार नाही, तसं चित्र निर्माण झालं. आणि त्यामुळे लोकांना त्यांच्याविषयी विश्वास वाटायला लागला. अशा असंख्य निर्णयांचं शब्दांकन म्हणजे वीणाताई गवाणकर यांचं गोल्डा एक अशांत वादळ हे पुस्तक. आणि म्हणून तर त्यावेळचे इजिप्तचे राष्ट्रप्रमुख अनवर सादत गोल्डा मायर यांच्याविषयी म्हणत असत की इजिप्तमध्ये गोल्डा मायरना इस्रायल मधला सगळ्यात जास्त सामर्थ्यवान पुरुष असं ओळखतात. तत्कालीन जागतिक राजकारणातले राजकीय नेते आणि त्यांच्या संदर्भात गोल्डा मायर यांचं चित्रण हा वीणाताई गवाणकर यांच्या गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकाचा अतिशय विलोभनीय असा भाग आहे. तो भाग या पुस्तकात मुळात वाचलाच पाहिजे, पण त्यातला एक प्रसंग सांगण्याचा मोह मला आवरत नाही. वीणाताई गवाणकर गोल्डा एक अशांत वादळ या त्यांच्या पुस्तकात एका प्रसंगात म्हणतात की अरबांनी जेव्हा गोळीबार केला त्यावेळेला गोल्डा मायर यांनी स्वतःच्या डोळ्यावर हात धरले. आणि त्याविषयी बोलताना त्या पुढे म्हणल्या, मी मृत्यूला घाबरत नाही, पण गोळी लागून मी अंध झाले तर जगून उरलेलं काम कसं करू. सध्या सुरू असलेल्या युद्धात इस्रायल आता निष्कारण अरब राष्ट्रांवर नरसंहार लादत आहे असं अनेकांचं मत आहे. ते योग्य आहे का अयोग्य आहे हे ठरवणं कठीण आहे की नाही ही गोष्ट वेगळी, पण अरब राष्ट्रांना दयामाया दाखवणं हा इस्रायलचा राष्ट्रीय गुणधर्म नाही. पुन्हा वाक्य म्हणतो की सध्या सुरू असलेल्या युद्धात इस्रायल अरबांवरती नरसंहार लादत आहे असं अनेकांचं मत आहे. हे मत योग्य आहे, अयोग्य आहे, चूक आहे, बरोबर आहे हे ठरवणं कठीण आहे अशातला भाग नाही, पण अरबांवर दया माया दाखवणं हा इस्रायलचा राष्ट्रीय गुणधर्म नाही.
तेव्हाही नव्हता, आजही नाही, उद्याही नसेल. खरं सांगायचं म्हणजे पहिल्यापासून तो कधीच नव्हता. म्युनिक ऑलिम्पिक पासनं तर तो उघडपणानं इस्रायल मांडायला लागलाय. त्यावेळी इस्रायल संसदेत बोलताना गोल्डा मायर म्हणाल्या होत्या, आरबी खुन्यांना शोधून काढू. शेवटचा खुनी मारला जायला म्युनिक ऑलिम्पिक पासनं 18 वर्ष लागली. इस्रायलनं प्रयत्न, प्रयास आणि प्रवास सोडला नव्हता. अशांत गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकामध्ये वीणाताई गव्हाणकर एका ठिकाणी असं लिहितात की गोल्डा मायर नेहमी म्हणत असत की अरब नेत्यांशी बोलणी करण्यासाठी जगात मी कुठेही जायला तयार आहे, पण त्यांना समझोता नकोय, म्हणजे अरबांना समझोता नकोय. अरबांना इस्रायली मरायला हवीत आणि आम्ही तर जिवंत राहायचा निर्णय घेतलाय, गोल्डा मायरांचं म्हणणं आहे. त्या म्हणल्या की अरबी नेत्यांशी चर्चा करायला जगात मी कुठेही जायला तयार आहे, पण त्या अरबांना समझोता नकोय. अरबांना इस्रायली माणसं मेलेली हवी आहेत आणि आम्ही तर इस्रायली जनतेनं जिवंत राहायचा निर्णय घेतलाय. म्हणजे एकंदरीत चर्चेला मी फारशी अनुकूल नाही. या पुस्तकात अशाच एका दुसऱ्या प्रसंगामध्ये गोल्डा मायर म्हणतात की अरबांशी लढताना इस्रायलकडे एक छुप शस्त्र आहे. अरबांशी लढताना इस्रायलकडे एक छुप शस्त्र आहे आणि ते म्हणजे लढण्यास पर्याय नाही. लढण्यास पर्याय नाही ही वृत्ती अरबांविरुद्ध लढताना इस्रायलचं छुपशस्त्र आहे, असं गोल्डा मायर म्हणतात. इस्रायलच्या ज्या धोरणात आजही बदल नाही. इस्रायल हा असा देश आहे की तो भविष्याचा विचार जरूर करतो, पण त्यासाठी तो देश वर्तमानात सुद्धा भूतकाळ किंवा इतिहास विसरू शकत नाही, विसरू इच्छित नाही. सावरकरांच्या भाषेत बोलायचं झालं तर इस्रायलसाठी असं युद्ध हा अत्याचार नसतो तर प्रत्याचार असतो. इतरांना पटू दे अथवा नको पटू दे. याचं चपखल शब्दांकन म्हणजे वीणा गव्हाणकरांचं गोल्डा एक अशांत वादळ. कारण असे प्रश्न हा इस्रायलच्या राष्ट्रीय अस्मितेचा प्रश्न असतो आणि प्रश्न आहे. गोल्डा मायर अशा होत्या. म्हणून या पुस्तकाचा शेवट या वाक्यानं होतो, आता गोल्डा मायर कोण होणार. तो प्रसंग असा आहे की गोल्डा मायर यांच्या निधनाच्या वेळेला त्यांच्या अंत्यदर्शनासाठी एक इस्रायली नागरिक आपल्या लहान मुलीला घेऊन जातो आणि ते अंत्यदर्शन घेताना ती लहान मुलगी आपल्या वडिलांना विचारते, आता यात गेल्या, आता गोल्डा मायर कोण होणार. हा प्रश्न इस्रायल, आता विचार करा, आपल्याकडे प्रश्न असा असतो, नेहरूंनंतर कोण, यांच्यानंतर कोण, त्यांच्यानंतर कोण, आणि ती इस्रायली मुलगी म्हणते आता गोल्डा मायर कोण होणार. याच्यानंतर कोण हा प्रश्न नाही, कोण होणार. लक्षात घ्या, हे वीणाताई गव्हाणकर यांचं गोल्डा एक अशांत वादळ या पुस्तकाचं यश आहे. हे पुस्तक ज्या ज्या वेळेला मी वाचतो त्यावेळेला माझ्या मनामध्ये एक प्रसंग जागा होतो. आत्ताही एकदा हा व्हिडिओ करताना मला ती जुनी आठवण परत झाली. आपल्या देशाचे माजी पंतप्रधान डॉक्टर मनमोहन सिंग यांच्याशी माझी वैयक्तिक भेट झाली आहे. मी नशीबवान आहे. अशा पद्धतीनं अटल बिहारी वाजपेयी, नरसिंहराव आणि डॉक्टर मनमोहन सिंग या आपल्या देशाच्या 3 माजी प्रधानांना वैयक्तिकरित्या, ज्याला आपण मराठीत 1 to 1 म्हणतो, आणि ती सुद्धा सविस्तर काही तासांची अशी भेट आणि चर्चा करण्याची मला संधी मिळाली. डॉक्टर मनमोहन सिंगांशी असं 7-8 तास 9 तास सलग बोलत असताना एका चर्चेच्या ओघामध्ये इस्रायल आणि गोल्डा मायर यांचा विषय निघाला आणि त्या चर्चेच्या ओघामध्ये मी त्यांना असं म्हटलं की इस्रायलच्या गोल्डा मायर आणि आपल्या देशाचे माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्या राजकीय जीवनाच्या कारकिर्दीत प्रचंड साम्य आहे. दोघंही त्यांच्या राजकीय कारकिर्दीत तसे उशिरा पंतप्रधान झाले. गोल्डा मायर आणि अटल बिहारी वाजपेयी दोघंही पक्षीय राजकारणाच्या पलीकडे गेले. गोल्डा मायर आणि अटलजी या दोघांनाही राष्ट्रीय संरक्षण याविषयी त्यांनी अत्यंत कणखर निर्णय घेतले. गोल्डा मायर आणि अटलजी या दोघांवरही त्यांच्या देशातल्या जनतेचा कमालीचा विश्वास होता. केवळ विश्वास नव्हता, गोल्डा मायर आणि अटलजी यांच्यावरती पक्षविरहित असं जनतेचं निस्सीम प्रेम होतं. गोल्डा मायर आणि अटलजी या दोघांनाही पक्षांतर्गत विरोध होता आणि गोल्डा मायर आणि अटलजी या दोघांचाही प्रभाव त्यांच्या मृत्यूनंतर जाणवतो.
आणि त्यावर डॉक्टर मनमोहन सिंग पटकन म्हणले होते, यू सेड इट. गोल्डा एक अशांत वादळ. वीणा गवाणकर लिखित पुस्तक, शीर्षक गोल्डा एक अशांत वादळ. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथसूक्त.